मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात आढावा बैठक घेतील. दुपारी बुलढाण्यातील बैठकीनंतर ते संभाजीनगर आणि कोल्हापूरला दाखल होतील. इथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर दुपारी राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर रात्री कोल्हापुरात आढावा बैठक घेतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक होती. सकाळी 11 वाजता वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडेल. महायुतीच्या प्रचाराबाबत आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होऊ शकतं. तसंच सांगली जिल्हा काँग्रेस भूमिका स्पष्ट करू शकते. त्यामुळे विशाल पाटलांचे कार्यकर्ते बैठकीत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सांगलीतील माजी आमदार आणि अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. विश्वासात घेऊन काम केलं नाही तर काँग्रेसची जी अवस्था आहे ती भाजपची व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी मंत्री सुरेश खाडेंसह नेत्यांना खडे बोल सुनावले. यावेळी त्यांनी सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर देखील आगपाखड केली. यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी यवतमाळचा दौरा केला. या बैठकीत भावना गवळींसह त्यांचे पदाधिकारीही गैरहजर होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात झालेली शिष्टाई अपयशी ठरली का, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान गवळी प्रचारात दिसतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.